योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ता सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्योषहस्तचरणश्रवणत्वगादिं प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। जय जय श्री राधारमण, जय जय नवल किशोर, जय गोपी चितचोर प्रभु, जय जय मा पांडुरंगा करू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीवो धरार्थावतारम कलांकांक तेजोधिकामोदिवक्त्रम खलानीशवादापनोदार दक्षम समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। ओम नमो ज्ञानेश्वरा, ज्ञानेश्वरा
साचरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वैर विठ्ठल विठ्ठल हेची दान देगा देवा तुझा विसरण भावा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त वेळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाला कळस स्थानी शोभून दिसणारे चैतन्य भूषण जिजाई रमण असणारे श्री संत तुकोबराया यांचा मागणीपर प्रकरणातील अवघ्या 4 चरणांचा आणि सर्वांच्या परिचयातील आणि पाठातील सुंदर आणि चिंतनीय असा अभंग आजच्या कीर्तन निरूपणाकरिता निवडला विठ्ठल विठ्ठल महाराज या अभंगामध्ये सांगतात हेची दान देगा देवा तुझा विसरण भावा म्हणजे काय तर भगवंता आम्हाला तुझ्याकडून काहीतरी मागणं पाहिजे काहीतरी दान आम्हाला तुझ्याकडून पाहिजे पण ते दान काय पाहिजे आणि ते मागणं काय पाहिजे तर तुझ्या नामस्मरणाचा तुझ्या नामाचा कधी आम्हाला विसर पडू देऊ नको आम्हाला जर तुझ्या नामस्मरणाचा नामचिंतनाचा विसर नाही पडला तर आम्ही काय करू गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी अतिशय स्वच्छ अंतकरणाने आम्ही तुझं नामचिंतन करू नामस्मरण करू आणि तुझी आणि माझी जोड एक करून घेऊ त्यावेळेस भगवंत म्हणतात धन घ्या संपत्ती घ्या मुक्ती घ्या तुकोबराया त्यावेळेस तुकोबराय म्हणतात न लगे मुक्ती धन संपदा संता संग देई सदा मला धन नको मुक्ती नको संपदा नको द्यायचंच असेल ना देवा जीवनामध्ये तर संतांची संगती मला दे शेवटच्या चरणामध्ये तुकोबराय भगवंताकडे मागणं मागतात की तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी की भगवंता तुझं नामचिंतन करण्यासाठी आम्हाला या मृत्यूलोकामध्ये जन्म घ्यायचा आहे पण जन्म घेण्या अगोदर त्या आईच्या उदरामध्ये त्या आईच्या पोटामध्ये गर्भवासाचं फार दुःख सहन करावं लागतं तर त्या गर्भवासामध्ये आम्हाला सुखाने घाल असं तुकोबराय भगवंताकडे मागणं मागतात विठ्ठल विठ्ठल हा झाला आपल्या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आता आपण अभंग सविस्तर पाहू पण त्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा की मला आजची कीर्तन रूपी सेवा देणारी माझी गुरुवारी हरिभक्त पारायण दीपकजी महाराज सुधरिक पाटील व सौ अनिताताई महाराज सुधरिक पाटील माई व बाबा यांच्या अंतकरणापासून आभार मानते व सेवेला सुरुवात करते विठ्ठल अभंगावरती चिंतन करण्यापूर्वी आपण या महाराष्ट्र राज्याचा जर विचार केला ना तर महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे कोणाची भूमी आहे झोपले नाही ना हा महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे ज्या ठिकाणी भगवंताचा अवतार कार्य झालं प्रागट्यकरण झालं अशी असणारी पवित्र ही आपली महाराष्ट्राची भूमी आहे आपली भूमी किती पवित्र आहे पवित्र ते कुळ पावन तो देश 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 जेते हरीचे दास जन्म घेती काय वाजवा जेते हरीचे दास जन्म घेती कर्म धर्म त्यांचा झाला नारायण 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 पवित्रते कुळ पावन तो देश जेते हरीचे दास जन्म घेते मग एवढा पवित्र आपली ही महाराष्ट्राची भूमी आहे त्याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी जन्म घेतला आणि त्याच जगद्गुरु तुकोबारायांचा अभंगाच्या मागणीपर प्रकरणातून आपण सेवेला निवडला विठ्ठल विठ्ठल काय होता तुकोबारायांचा अधिकार अरे ज्या तुकोबारायांनी हा 5वा वेद निर्माण केला तुकोबारा एका ठिकाणी बोलतात तुका सहज बोलेवानी तेथे वेदांत वाहे पाणी अशा असणाऱ्या तुकोबारायांचा काय तो अधिकार होता महाराज
तुकोबारायांचं नाव घेतल्याच्या नंतर यमाला सुद्धा कापर सुटायचा. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. असे असणारे जगद्गुरु तुकोबारायांनी त्यांच्या जीवनामध्ये एवढा अधिकार का प्राप्त करून घेतलं असेल? तर आपल्यासारख्या जीवसामान्य लोकांचं कल्याण व्हावं म्हणून त्यांनी आपल्या जीवनामध्ये एवढा मोठा अधिकार प्राप्त करून घेतला. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढत हा पुण्य धर्म केला. अशा असणारे तुकोबारायांचा अधिकार होता महाराज. तुकोबारा एवढं नामस्मरण करायचे, एवढं नामस्मरण करायचे की त्यांनी भगवंताकडे मागण्याचा अधिकार त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त करून घेतला. मग आता गेले 6 दिवस झाले तुम्ही या ठिकाणी बसून कीर्तन श्रवण करता, प्रवचन श्रवण करता, हरिपाठ ऐकता. तर मग त्यामध्ये तुम्ही जेवढीही भगवंताची सेवा केली असेल या 6 दिवसामध्ये, तर त्याच 6 दिवसाचं फळ म्हणून तुम्ही आज भगवंताकडे मागणं मागा. निश्चितच भगवंत तुम्हाला तुमचं मागणं पूर्ण करून देईल. पण भगवंताचा स्वभाव असा आहे की घेसी तेव्हा देसी ऐसा असेसी उदार. म्हणजे काय, तर आपल्याकडून काही घेतल्याशिवाय तोही आपल्याला काही देत नाही. आता भगवंताचा बालमित्र सुदामदेवाकडून भगवंतांनी मुठभर पोहे घेतले. त्यानंतरच त्यांना सोन्याची नगरी दान दिली. स्वतःची बहीण जिला मानत होती अशा असणाऱ्या द्रौपदी मातेकडून एक भाजीचं पान घेतलं आणि त्यानंतर त्यांना पर्वता एवढं अन्न दिलं. काय झालं होतं त्यावेळेस बघा. दुर्वास ऋषी द्रौपदी मातेंच्या आश्रमावरती जेवण करण्याकरिता आल्याच्या नंतर दुर्वास ऋषी म्हणू लागले, द्रौपदी माते खूप भूक लागली आहे हो, काहीतरी अन्न ग्रहण करण्यासाठी असेल तर आम्हास द्या. असं म्हटल्याच्या नंतर द्रौपदी माता म्हणाल्या, रात्रीचे 2 प्रहर उलटून गेलेले आहेत, तुम्ही अगोदर स्नान करा, कारण स्नान केल्याशिवाय तुम्हाला भोजन ग्रहण करता येणार नाही. दुर्वास ऋषी स्नान करण्याकरिता गेले. घरामध्ये अन्नाचा कणही नव्हता. द्रौपदी माता श्रीकृष्ण भगवान परमात्म्याचा धावा करू लागल्या. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ काच खयाल विएला हो, वेळ काच खयाल विएला, वेळ काच खयाल विएला हो, वेळ काच खयाल विएला. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया. वेळ काच खयाल विएला हो, वेळ काच खयाल विएला, वेळ काच खयाल विएला हो, वेळ काच खयाल विएला. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का सखया लावियला. असा धावा करू लागल्या. श्रीकृष्ण भगवान परमात्मा त्या ठिकाणी प्रगट झाले. प्रगट झाल्याच्या नंतर श्रीकृष्ण भगवान परमात्मा द्रौपदी मातेला मागणं मागू लागले की मला देखील खूप भूक लागलेली आहे, काही अन्न असेल तर मला ग्रहण करण्याकरिता द्या. त्यावेळेस द्रौपदी माता म्हणाल्या, काय चेष्टा लावली रे भगवंता, दुर्वास ऋषींना अन्न ग्रहण करण्यासाठी माझ्या घरामध्ये थोडेही अन्न शिल्लक नाही आणि तू मला अन्न मागितल्यावर कसं जमायचं. त्यावेळेस भगवंत म्हणाले, घरामध्ये थोडंफार काहीतरी शिल्लक असेल ना. त्यावेळेस त्या म्हणाल्या, काहीच शिल्लक नाही, ही सूर्याची थाळी आहे, ती सुद्धा धुवून पालती घातल्याच्या नंतर तिच्यातही परत अन्न उत्पन्न करता येत नाही. तर भगवंताने एवढी मोठी सृष्टी निर्माण केली, एवढं मोठं जग निर्माण केलं, त्या भगवंताला एक भाजीचं पान निर्माण करणं काय अशक्य होतं का हो. भगवंताने त्या सूर्याच्या थाळीच्या खाली एक भाजीचं पान निर्माण केलं आणि द्रौपदी मातेला सांगितलं की ते सूर्याची थाळी वर कर, काही का होईना त्यामध्ये असेल. द्रौपदी मातेने ती थाळीवरती केली. थाळीवरती केल्याच्या नंतर त्यामध्ये एक भाजीचं पान सापडलं. द्रौपदी माता म्हणाल्या, भगवंता एवढं भाजीचं पान यामध्ये आहे. भगवंत म्हणाले, भाजीचं पान चालेल मला. भगवंताने भाजीचं पान खाल्लं आणि विश्वतृप्तीचा ढेकर दिला. महाराजांनी संकल्प सोडला, या ठिकाणी जेवढेही पदार्थ उत्पन्न होतील त्याचे पर्वता एवढे ढिगाव होऊ दे. म्हणजे या याच्यातून सांगायचंय काय की भगवंताचा स्वभाव असा आहे, आपल्याकडून काही घेतल्याशिवाय तोही आपल्याला काही देत नाही. विठ्ठल विठ्ठल मग गेले 6 दिवस झाले तुम्ही या ठिकाणी भगवंताची सेवा करता, मग त्याच 6 दिवसाचं फळ तुम्ही आज
मागा, कारण आजचा हा दिवस मागणीपर आहे, म्हणजे भगवंताकडे मागण्याचा दिवस आहे. पण एक मात्र लक्षात घ्या की कुणाकडं काय मागावं हे सुद्धा माणसाला कळालं पाहिजे. उदाहरण देते बघा, गावामध्ये एक व्यक्ती इतका हनुमंतरायाचा भक्त की गावामध्ये कुठल्याही दिवशी भजन असू द्या, हा हनुमंतरायाचेच अभंग म्हणणार, हनुमंतरायांचंच गाणं म्हणणार. असं म्हटल्याच्या नंतर हनुमंतराय एके दिवशी त्याला प्रसन्न झाल्याच्या नंतर हनुमंतराय म्हणाले, माग म्हणे तुला माझ्याकडून काय मागायचं ते. त्यावेळेस हा म्हणाला, भगवंताच्या कृपेने माझ्याकडे सर्व काही आहे, फक्त एक गोष्ट मात्र करून द्या, माझं तेवढं लग्न करून द्या. म्हणजे हनुमंतराय स्वतःच ब्रह्मचारी. हनुमंतराय म्हणाले, मी स्वतःच ब्रह्मचारी आहे, पण बघ तू माझं एवढं नामस्मरण केलंय तर मी तुला नाराज करणार नाही. तू एक काम कर म्हणे, तू आमच्या गुरुकडे जा. तर हनुमंतरायांचे गुरु कोण, तर प्रभू श्री रामचंद्रांकडे जा, ते निश्चितच तुझं लग्न लावून देतील. त्यावेळेस तो भक्त म्हणाला की प्रभू, मला प्रभू श्री रामचंद्र ओळखतील कशी म्हणे. त्यावेळेस हनुमंतराय म्हणाले, आपलं लेटर पॅड त्यांच्याकडे घेऊन जायचं, सही शिक्का घेऊन जायचं आणि सांगायचं की हनुमंतरायाने आम्हाला पाठवलेलं आहे. गेला भक्त प्रभू श्री रामचंद्रांकडे गेला. प्रभू श्री रामचंद्राने लेटर पॅड वाचलं. प्रभू श्री रामचंद्र हसायला लागले, म्हणायला लागले की हनुमंतराय कधीपासून या भानगडीमध्ये पडायला लागले म्हणे. असं म्हटल्याच्या नंतर प्रभू श्री रामचंद्र म्हणाले, असो, यावरती हनुमंतरायांचा सही शिक्का आहे म्हटल्याच्या नंतर आपण याला बायको दिली पाहिजे. सुंदर सुशील अशी बायको याला करून दिली. 1 महिना झाला, 2 महिना झाला, 3 महिना झाला, 4 महिने लग्नाला झाले महाराज. 4 महिन्यानंतर या भक्ताने ठरवलं की पंढरपूरच्या वारीला जायचं. तर पंढरपूरच्या वारीला जायचं म्हटल्याच्या नंतर ही सुद्धा म्हणाली की मला देखील तुमच्यासोबत पंढरपूरच्या वारीला यायचंय. तो म्हणाला, अगं पंढरपूरच्या वारीला इतकी गर्दी असते, आपण जर चुकलो ना तर एकमेकाला आपण जन्मभर सापडणार नाही. ती म्हणाली, नाही, येते तुमच्यासोबतच राहील. असं म्हटल्याच्या नंतर गेला तो तिला पंढरपूरला घेऊन. पंढरपूरला गेल्याच्या नंतर तो म्हणाला, ऐक आता, मी प्रदक्षिणा मारून येईपर्यंत तू इथंच थांबायचं म्हणे. ती म्हणाली, नाही, तर एवढ्या लांबून पंढरपूरला आलोय, प्रदक्षिणा नाही मारलं तर त्याचा सार्थक होईल का, तर होणार नाही. तो म्हणाला, आता पंढरपूरला येण्याचा हट्ट होता, आणलं पंढरपूरला, आता प्रदक्षिणेला सोबत यायचा हट्ट करू नको. ती म्हणाली, मी तुमचा हात धरून येते ना, पण मला तुमच्या सोबत येऊ द्या. असं म्हटल्याच्या नंतर तो म्हणाला, बरं ठीक आहे, चल. दोघे जण हात धरून पुढे गेले महाराज. मोठी दिंडी आली. दिंडी आल्याच्या नंतर दोघांची फूट झाली, म्हणजे हात सुटल्याच्या नंतर दिंडी निघून गेली आणि नवऱ्याला बायकोचा मेळ नाही आणि बायकोला नवऱ्याचा मेळ नाही. दिवसभर महाराज बायको कुठं गेली म्हणून शोधत हिंडत बसला. इतका हिंडला की शेवटी कंटाळून रात्री एका मंदिरामध्ये जाऊन बसला. नेमकं मंदिर निघालं कोणाचं, प्रभू श्री रामचंद्रांचं. म्हणाला की आता ज्यांनी करून दिली त्यालाच आपण सापडायला सुद्धा लावू. हा म्हणाला, प्रभू असं झालंय म्हणे, पंढरपूरला बायकोला घेऊन आलो, दोघांची हुकाचूक झाली, तिला मी सापडेना, मला ती सापडेना, तेवढी मला शोधून द्या. त्यावेळेस प्रभू श्री रामचंद्र काही बोलायच्या अगोदर हनुमंतराय त्या ठिकाणी आले. हनुमंतरायाने आपला गदा इतका जोरात फिरवला आणि याच्या धपाक दिशेने पाठीत घातला. काय म्हणाले, प्रभू श्री रामचंद्रांची हरवलेली कोणी सापडली, मी सापडली. तुझी हरवलेली कोण सापडणार, तर मी सापडणार. म्हणजे याच्यावरूनच बघा की कोणाकडं काय मागावं हे कळत नाही. विठ्ठल विठ्ठल भगवंताकडे मागणं मागतात की हे भगवंता, असं दान, असं मागणं आम्हाला दे की तुझ्या नामस्मरणाचा, नामचिंतनाचा कधी विसर आम्हाला पडू देऊ नको. तेच अभंगाचा प्रथम चरण. हेची दान देगा देवा, 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 हेची दान देगा
गा देवा तुझा विसरण भावा. म्हणजे काय तर असं दान दे, असं मागणं दे भगवंता की कधी तुझ्या नामस्मरणाचा विसर पडू देऊ नको. रात्रंदिवस तुझं नामस्मरण आमच्या ओठावरती असू दे. बघा आपल्यासारख्या जर लोकांना, जनसामान्य लोकांना जर भगवंत प्रसन्न झाला ना तर आपले लोक काय मागणं मागतील देवाकडे हे सांगता येत नाही. उदाहरण देते बघा, जंगलातून राजाची स्वारी चालली होती, घोड्यावरती राजा स्वार होता. जात असताना राजाला इतकी तहान लागली, इतकी तहान लागली. त्या ठिकाणी एक शेतकरी उभा होता. राजा शेतकऱ्याला म्हणाला, म्हणे मला खूप तहान लागली, पाणी दे. शेतकऱ्याने पाणी दिलं, राजा प्रसन्न झाला. राजा म्हणाला, मी तुझ्यावरती खूप प्रसन्न आहे म्हणे, तुला काय मागणं मागायचं ते माझ्याकडून माग. याने ठरवलं म्हणे की मी सकाळी उठलो, स्नान केलं, सगळं आवरलं, किराण्याच्या दुकानामध्ये गेलो, तंबाखूची पुडी घेतली, पण चुना मात्र आणायचा राहिला, तेवढा चुना मात्र मला द्या. म्हणजे बघा एवढा मोठा राजा याला प्रसन्न झाला होता आणि यांनी मागून मागून काय मागितलं तर चुन्याची डब्बी मागितली. विठ्ठल विठ्ठल. आणखी जर सांगायचं झालं तर बघा आता सर्वात लवकर प्रसन्न होणारा दैवत कोणतं आहे हो तर भगवान शंकर, म्हणजे गणपती बाप्पाचे पप्पा. गणपती बाप्पाचे पप्पा एका साधकाला प्रसन्न झाले. प्रसन्न झाल्याच्या नंतर ते म्हणाले, तीन मागणं तू माझ्याकडून मागू शकतो, 3 मागणं मी तुला देतो, तू माग. त्यावेळेस हा बायकोचा लय ऐकणारा होता महाराज, इतका ऐकणारा होता. तो म्हणाला, तुम्ही खरंच भगवान शंकरच आहात का? तो म्हणाला, अरे बाबा खरंच भगवान शंकर आहे, मी तुला प्रसन्न झालोय, 3 मागण्या माझ्याकडून तू कुठल्याही मागू शकतो. असं म्हटल्याच्या नंतर हा म्हणाला, 2 मिनिटं थांबा, मी माझ्या बायकोला विचारून येतो की काय मागणं मला तुमच्याकडे मागायचं. घरी पळत पळत गेला, बायकोला म्हणाला, का ग भगवान शंकर मला प्रसन्न झाले तर त्यांच्याकडे काय मागणं मागू? त्यावेळेस ती म्हणाली, सांगू का तुम्हाला काय मागणं भगवंताकडे मागा? त्यावेळेस तो म्हणाला, सांग ना. ती म्हणाली, हे बघा तुम्ही 2 तोळ्याची ना 2 वर्षापूर्वी मला केली होती, आहे मी गावची पाटलीन, पण काय करू भगवंताने नाकच एवढं चपट दिलंय महाराज की सर्वजण मला चपटी पाटलीन असं म्हणतात आणि मला ती नथ घालायची फार हौस आहे, पण नाक चपटा असल्यामुळं मला ती नथ घालता येत नाही. एक काम करा म्हणे, भगवंताकडे जा, शंकराकडे जा आणि म्हणा की माझ्या बायकोचं नाक लंब करून दे. हा गेला भगवान शंकराकडे पळत पळत गेला, म्हणाला, बायकोचं मागणं असं असं आहे देवा की बायकोचं नाक लंब करून द्या म्हणे. भगवान शंकर पहिल्या याच्यामध्ये म्हणाले, तथास्तु. हा म्हणाला, थांबा बघून येतो खरंच लांब झालं का नाही. हा गेला, घरी जाताना याचा घराचा रस्ताच याला सापडेना. घरी गेला, इकडून तिकडून तो बघू लागला तर नाक एवढं लांब झालं, एवढं लांब झालं की पार गल्लीत लोळायला लागलं. त्यावेळेस ती म्हणाली, अहो असं कसं मागणं तुम्ही भगवंताकडे मागितलं म्हणे, मला अगोदर आपल्या घरातल्याच भाजीचा वास यायचा, आता मला गल्लीतल्या गटाराचा सुद्धा वास यायला लागलाय, पार माझं नाक गल्लीमध्ये लोळायला लागले. असं म्हटल्याच्या नंतर ती म्हणाली, जा आणि त्या शंकर भगवंताला म्हणा की माझं नाक थोडं छोटं करून द्या. हा परत आला, आता दुसरं मागणं होतं. हा म्हणाला, अहो एवढं नाक लंब झालं, एवढं नाक लंब झालं की पार गल्लीमध्ये लोळायला लागलं, याच्यात त्याच्या घरात ते नाक जायला लागलं. असं म्हटल्याच्या नंतर भगवान शंकर परत तथास्तु म्हटले. हा म्हणाला, थांबा परत बघून येतो छोटं झालं का नाही. गेला, घरी गेल्याच्या नंतर ती अशी बुरका घेऊन बसलेली होती महाराज. तो म्हणाला, का ग बघू दे, वरती कर बरं ते धुडकं, खरंच तुझं नाक झालं का छोटं? ती म्हणाली, नको अहो फार लाज वाटते म्हणे. तो म्हणाला, का ग? ती म्हणाली, अहो आधी तरी चपट होतं म्हणे, आता तर तो नुसते बिळच राहिले. त्यावेळेस ती म्हणाली, आता ही नथ घालायची कुठं? अगोदर तरी बळ कुठं कुठं घालीत होते, आता मला ही सुद्धा घालता येईना. ती म्हणाली, परत जा आणि परत भगवान शंकराला म्हणा माझं नाक जसं होतं मला तसंच करून द्या. तिसरं मागणं होतं. परत गेला, परत भगवान शंकराला म्हणे माझ्या बायकोचं नाक इतकं छोटं झालं, इतकं छोटं झालं की 2 बिळच राहिले, एक काम करा, जसं होतं तसंच करून द्या. भगवान शंकर म्हणाले होते, 3 मागणे माझ्याकडे मागायचे, 3 मागणे मी तुला कुठलीही देणार. याने 3ही मागणे असेच मागितले. मग यावरूनच बघा की मागणारा हा कसा असावा तर मागणारा हा चतुर असावा लागतो. विठ्ठल विठ्ठल. मागणारा हा कसा असावा तर सत्यवान सावित्री सारखा महाराज. एका मागण्यामध्ये तिनं 4 मागण्या मागितल्या होत्या. कशा मागितल्या तर माझ्या सासऱ्याच्या डोळ्यासमोर त्यांनी त्यांच्या नातवंडाला राजगादीवरती बसलेलं पाहावं.
तर पहिले कसे 4 मागणे मागितले हे बघा. सासऱ्याला दृष्टी नव्हती, ती दृष्टी मिळाली. म्हणजे सासरा हा आंधळा होता. आंधळा असल्यामुळे भगवंताने त्याला पहिलं मागणं दृष्टी दिली. दुसरं म्हणजे संतान, म्हणजे मुलगा होत नव्हता, तर त्यासाठी तिचा पती मेलेला होता, तो पती जिवंत झाला, मुलगा झाला. आणि शेवटचं जे होतं राजगादीवरती बसलेलं पाहायचं होतं म्हटल्यावर भगवंताने तिला श्रीमंत देखील तितकंच केलं. म्हणजे एका मागण्यामध्ये तिनं किती मागण्या मागितल्या, तर 4 मागण्या मागितल्या. कोणत्या कोणत्या मागितल्या? पहिली तर सासऱ्याला दृष्टी मिळाली, दुसरं तर तिचा पती जिवंत झाला, तिसरं तर तिला संतान म्हणजे मुलगा झाला, आणि चौथं म्हणजे तिला भगवंताने श्रीमंत केलं. म्हणून मागणारा हा कसा असावा, तर मागणारा हा चतुर असावा. मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की आम्ही तुझ्याकडून असं मागणं मागतोय देवा की तुझ्या नामस्मरणाचा, नामचिंतनाचा कधी विसर आम्हाला पडू देऊ नको. ना आपल्यासारखे जनसामान्य लोक जर मागणी भगवंताला मागायला लागले ना, तर काय मागतात? हेची दान देगा देवा, शेजाऱ्याला रोग व्हावा, त्यात त्याचा काटा निघावा, आणि त्याचा बंगला माझा व्हावा. विठ्ठल विठ्ठल असं मागणं मागायला काही अर्थ आहे का? त्यामध्ये स्वतःचाही स्वार्थ नाही आणि दुसऱ्याचंही हित होत नाही. मग तुकोबाराय म्हणतात असं मागणं दे की तुझ्या नामाचा विसर पडू देऊ नको. मग आम्ही काय करू? तर आवडीने तुझं भजन करू. मग मला सांगा, आवडीने भगवंताचं गुण कोणी गायलं हो? अहो काय ते माझ्या मीराबाईचं नामस्मरण होतं. मीराबाईला ज्या वेळेस त्यांचे वडील म्हणायचे की मीरा बेटी लग्न कर, त्यावेळेस त्या म्हणायच्या माझं लग्न त्या श्रीकृष्ण भगवान परमात्म्याच्या भक्तीमध्ये कधीच झाले. मीराबाई गल्लोगल्ली जायच्या आणि काय नामस्मरण करायच्या हो? ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन. ओ तो गली गली हरि गुण गाने लगी, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, 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 मीरा हो गई मगन. मीराबाईने एवढं आवडीने आणि सवडीने भगवंताचं एवढं गुण गायलं होतं महाराज. हो तुकोबाराय म्हणतात मग तू जर आम्हाला तुझ्या नावाचा विसर नाही पडू दिला तर आम्ही काय करू? तर अभंगाचं द्वितीय गुण गाई न आवडी, 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 गुण गाईला नावडी, गुण गाई नावडी. हेची माझी सर्व जोडी, हेची माझी सर्व जोडी. गरे गम ग गम ग गम ग गम ग गम प गम रे ग रे रे परी नि स रे रे ग रे गम ग गम ग गम ग. हेची माझी सर्व जोडी, हेची माझी सर्व जोडी. गुण गाई न आवडी, गुण गाई न आवडी. हेची माझी सर्व जोडी, हेची माझी सर्व जोडी. गुण गाई नावडी, गुण गाई नावडी. गुण गाई न आवडी हेची माझी सर्व जोडी. मग तुकोबाराय म्हणतात अतिशय अंतकरणाने, अतिशय स्वच्छ अंतकरणाने आम्ही तुझं नामस्मरण करू देवा, आणि तुझी आणि माझी जोड मी काय करून घेईल? तर एक जोड करून घेईल. त्यावेळेस भगवंत म्हणतात की मग तुम्ही संसाराबद्दल आमच्याकडे काही मागा ना. तुकोबाराय म्हणतात हा संसार इतका धन्यतेच्या लायकीचा नाही की या संसाराबद्दल आम्ही काही तुमच्याकडे
मागावं असं म्हटल्याच्या नंतर भगवंत म्हणतात पण आम्हाला तुम्हाला काहीतरी देण्याची इच्छा आहे. मग तुकोबराय म्हणतात की मग द्यायचंच आहे ना तुम्हाला तर संतांची संगती जीवनामध्ये द्या ना. भगवंत म्हणतात तुम्ही आमच्याकडे धन मागा, संपत्ती मागा, मुक्ती मागा, संसाराबद्दल काहीतरी मागा ना. त्यावेळेस तुकोबराय म्हणतात की ह्या सर्व नाश पावणाऱ्या गोष्टी आहे आणि नाश पावणाऱ्या गोष्टी आपल्यासोबत येणार आहे का हो? तर येणार नाही. दृष्टांत देऊन जाईल बघा. सिकंदर राजाचा नाव राजा होऊन गेला. राजा इतका श्रीमंत होता, इतका श्रीमंत होता, प्रत्येक महिन्याला 1-1 कोटीची संपत्ती तो कमवायचा आणि 1-1 कोटीची संपत्ती कमवल्याच्या नंतर त्याच्या घरावरती तो भगवे झेंडे लावायचा. आतापर्यंत 19 कोटीची संपत्ती त्यांनी कमवली आणि घरावरती 19 झेंडे लावले. तर 19 झेंडे लावले, 20 कोटीची संपत्ती कमवली. 20वा झेंडा ज्या वेळेस लावणार त्यावेळेस पंजाब धर्माचे जे गुरु नानक असतात ते त्याच्या राजवाड्यामध्ये गेले. राजवाड्यामध्ये गेल्याच्या नंतर हालचाल वगैरे विचारून झाली. गुरु नानकांनी त्याच्या हातामध्ये एक सुई दिली. सुई केवढी असते? किलोची का अर्धा किलोची का? तर नाही, ज्या सुईचं काही मापच नाही अशी सुई त्या राजाच्या हातामध्ये दिली आणि सांगितलं ही सुई घ्यायची आणि पुढच्या जन्मामध्ये मला परत द्यायची. त्यावेळेस तर सिकंदर राजाने ती सुई घेतली. गुरु नानक घरी निघून गेल्याच्या नंतर जशी जशी रात्र व्हायला लागली तसं तसं याला विचार यायला लागला. 50 वर्षाने सुई मागितली असती दिली असती, 100 वर्षाने सुई मागितली असती दिली असती, अरे नवे 150 वर्षांनी मागितली असती तर मी सुई दिली असती. पण पुढच्या जन्मामध्ये मी ही सुई यांना कशी देऊ? कारण मी ही सुई सोबतच घेऊन जाऊ शकत नाही. रात्रभर विचार केला, रात्रभर काही झोप लागली नाही. सकाळी 5ला उठला, स्नान केलं, आवरलं. 8:30 वाजता गुरु नानकांच्या घरी गेला. महाराज घरी गेल्याच्या नंतर म्हणाला की म्हणे तुम्ही मला म्हटले असते 50 वर्षांनी सुई दे मी दिली असती, 100 वर्षांनी दे, 150 वर्षांनी दे मी दिली असती, पण पुढच्या जन्मामध्ये ही सुई मी तुम्हाला कशी परत देऊ? त्यावेळेस गुरु नानकांनी गोड उत्तर दिलं. ते म्हणाले अरे ज्या सुईचं काही माप नाही अशी असणारी सुई देखील तू तुझ्या सोबत घेऊन जाऊ शकतो का? तर जाऊ शकत नाही. मग एवढी 20 कोटीची तू संपत्ती कमवतो आणि घरावरती झेंडे लावतो, हे तू सोबत नेणार आहे का? तर नाही. मग तुकोबराय म्हणतात मग बघा भगवंता या नाश पावणाऱ्या गोष्टी सोबत येणार आहे का? तर सोबत येणार नाही. म्हणून आम्हाला जीवनामध्ये आम्ही मृत्यू लोकामध्ये मानवदेह घेऊन जन्माला आलोत ना तर संतांची संगती आम्हाला दे. पण त्या अगोदर संत कुणाला म्हणावं? बघा, सन्मार्गाने वर्तन करणारे, देव स्वरूप असणारे, विद्या व विनय यामध्ये परिपक्व दशा गाठलेले त्यांना संत म्हणतात. अरे संत कुणाला म्हणावं? ज्याप्रमाणे नद्या आपले पाणी आपणच पित नाही, झाडे आपली फळे आपणच खात नाही, पाऊस स्वतः करिता पडत नाही, त्याचप्रमाणे संत देखील उपकाराकरिताच अवतीर्ण होतात. मग अशा संतांची संगती आम्हाला जीवनामध्ये दे विठ्ठल विठ्ठल. बरं, जन्माला आलात मानव देह घेऊन आणि संतांची संगती जर जीवनामध्ये नाही केली आणि दुर्जन माणसाची जर संगती जीवनामध्ये झाली तर काय होतं? बघा, उदाहरण देऊन जाईल. गावामध्ये 3 मित्र होते महाराज. 2 एवढे बेवडे आणि एक त्यांच्यातला इतका सुशिक्षित होता. हे 2 इतके दारू प्यायचे. तो सुशिक्षित त्यांना म्हणाला म्हणे काय रे तुम्ही त्या 600 रुपयाच्या बाटल्या आणता, ते पिण्यापेक्षा त्याच्यात काही काजू आणा, बदाम आणा, तेवढंच तुमच्या शरीराला चांगलं राहील. त्यावेळेस ते 2 बेवडे म्हणाले म्हणे माणसाला लाईफ ही एकदाच दिलेली, आयुष्य भगवंताने एकदा दिले, त्यामध्ये सर्व काही टेस्ट केलं पाहिजे म्हणे. सुशिक्षित होता तो म्हणाला मग आपल्याला टेस्ट करायला काही हरकत नाही. पहिल्या दिवशी पेला, दुसऱ्या दिवशी पेला, तिसऱ्या दिवशी पेला, असं पीत 1 वर्षभर यो दारू पिला महाराज. इतका दारू प्यायला लागला जे पहिले 2 बेवडे होते ते म्हणाले तू किती दारू प्यायला लागलास? त्यावेळेस तो म्हणाला, जो सुशिक्षित होता तो म्हणाला म्हणे भगवंताने लाईफ एकदाच दिली ना, मग सर्व काही टेस्ट केलं पाहिजे म्हणून मी टेस्ट करून पाहतोय म्हणे. तिघांचं एक दिवशी अशीच प्लॅनिंग झाली. ठरलं की पार्टी करायची. आता पार्टी करायची म्हटल्याच्या नंतर तिघांनी इतकी दारू पिली. सुशिक्षित माणसाच्या घरी होते बोकडं. 2 जणांनी त्याला सांगितलं घरी जायचं, बायको झोपायची वाट बघायची. बायको जशी झोपली
तसं बोकडं उचलून आणायचं. असं म्हटल्याच्या नंतर हा घरी गेला. 12:30 वाजले, 1 वाजला, 2 वाजले. बायको झोपली रे झोपली. आणि अंधारामध्ये काय उचलून आणलं याला सुद्धा वेळ नाही. येऊन आले, खाणं पिणं झालं, सकाळी घरी गेला. घरी गेल्याच्या नंतर बायको म्हणाली, का हो रात्री 2-2:30च्या टाइमला काळं कुत्रं घेऊन तुम्ही चाललाच कुठं होता? म्हणजे यावरूनच बघा की वाईटाची संगती किंवा बेवड्याची संगती ही जीवनामध्ये काहीही करू शकते. आणखीच जर सांगायचं झालं तर गावामध्ये असेच 2 पिदाडे होते महाराज. एवढे पित होते. रात्रीची वेळ होती, विहिरी जवळून चालले होते. विहिरीमध्ये डोकावून बघितलं, सहज एक जण म्हणाला, म्हणे चंद्र विहिरीत पडलाय. काय म्हणाले? चंद्र विहिरीत पडलाय. काय होतं ते चंद्राचं प्रतिबिंब त्या विहिरीमध्ये दिसत होता आणि यांना असं वाटलं की चंद्र विहिरीमध्ये पडलाय. त्यावेळेस दुसरा म्हणाला, आपण याला विहिरीतून काढलं पाहिजे म्हणे. बकेट घेऊन आले, दावा घेऊन आले. बकेट जशी आतमध्ये घातली तसा चंद्र पुढं जायचा, म्हणजे ते पाणी बाजूबाजूला सरकायचं. त्यांच्यातला एक जण म्हणाला, हा चंद्र जरा फारच चपळ आहे, असं नाही वाटत का? त्यांच्यातले 2 जण म्हणू लागले, अरे चंद्र तर एकटा आहे, आपण 2 जण आहे, आपल्यामध्ये किती बळ आहे. त्यावेळेस ती बकेट आतमध्ये घातली. जसा चंद्र वर काढला तशी ती बकेट एका दगडाला अडकली. 2 जण उठाणे होऊन मागं पडले. मागं पडल्याच्या नंतर वरती बघितलं. आता तरी कळायला पाहिजे होतं ना की ते चंद्राचं प्रतिबिंब आहे. त्यांच्यातला एक जण म्हणतो, कसा बघ आपल्यात एवढी ताकद आहे, एका झटक्यात चंद्र वरती काढला. विठ्ठल विठ्ठल म्हणून दुर्जन माणसाची संगती जर जीवनामध्ये झाली की जीवनाचं वाटोळं झाल्याशिवाय राहत नाही. आणखीच जर सांगायचं झालं तर बघा, एका राजाचं फार मोठं साम्राज्य होतं. इतकं मोठं साम्राज्य, त्या साम्राज्यामध्ये एका साधकाने अशी चोरी केली महाराज. चोरी केल्याच्या नंतर राजाने त्याला नाक कापण्याची शिक्षा दिली. कशाची? नाक कापण्याची शिक्षा दिली. आणि नाक कापला, हा म्हणाला आपली इज्जत जाण्यापेक्षा आपण नाक कापून देव दिसला असं म्हणून नाचायला हरकत नाही. नाक कापलं, देव दिसला म्हणून नाचू लागला. दुसरा व्यक्ती त्याच्याकडे आला आणि म्हणाला, का रे खरंच नाक कापल्याच्या नंतर भगवंत दिसतो का? तो म्हणाला, हो, नाक कापून बघ, तुला लगेच अनुभव येईल. दुसऱ्याने देखील नाक कापलं. दुसरा म्हणाला, का रे मला तर काही भगवंत दिसत नाही. हा हळूच त्याच्या कानात म्हणाला, म्हणे नाक तर कापले ना, इज्जत जाण्यापेक्षा देव दिसला म्हणून नाच म्हणे. दुसरा देखील तसाच नाचायला लागला. असे 1 नाही, 2 नाही, 3 नाही, हजारो शिष्य यांनी याचे केले आणि हा त्यांचा गुरु झाला. तर मग ही वार्ता राजापर्यंत गेल्याच्या नंतर राजा म्हणाला, खरंच नाक कापल्याच्या नंतर देव दिसतो का? त्यावेळेस प्रधानजी राजाचा फार हुशार होता. राजाने ठरवलं, आपण देखील नाक कापायचं आणि देव दिसतो का बघायचं. तर राजाचा प्रधानजी हा फार हुशार होता. राजाचा प्रधान म्हणाला, मी अगोदर नाक कापून पाहतो म्हणे, नंतर तुम्हाला सांगतो. प्रधानाने नाक कापलं. प्रधान म्हणाला, मला तर देव काही दिसला नाही. मी देखील नाक कापलं, नाचलो, पण मला भगवंत काही दिसत नाही. तो त्यांचा हजारो जणांचा जो गुरु होता तो त्याच्याही कानात काय म्हणाला, इज्जत जाण्यापेक्षा देव दिसला म्हणून नाच म्हणे. प्रधान फार प्रामाणिक होता महाराज. त्याने राजाला सांगितलं, देव वगैरे काही दिसत नाही, हा फक्त खेळ लावलाय म्हणे. राजाने त्याला मृत्यूची शिक्षा दिली महाराज. म्हणजे यातून सांगायचंय काय की दुर्जन माणसाची संगती झाली तर माणसाची बुद्धी आणि माणसाचं वातावरण, माणसाचं जे आचरण असतं ते सुद्धा कसं होत जातं, तर दुर्जनच होत जातं. म्हणून जीवनामध्ये संतांची संगती संगत संतन की करले, जन्म का सार्थक तू करले. संगत संतन की करले, जन्म का सार्थक तू करले. संगत संतन की करले, जन्म का सार्थक तू करले. संगत संतन की करले, जन्म का सार्थक तू करले. संगत संतन की करले, जन्म का सार्थक तू करले. संगत
सत्संग ही बहाना है हे श्याम तेरे मिलने का सत्संग ही बहाना है श्याम तेरे मिलने का सत्संग ही बहाना है बहाना है बहाना है म्हणून जीवनामध्ये संतांची संगती फार महत्वाची आहे. संतांची संगती एकदा का जीवनामध्ये झाली की भगवान परमात्मा भेटायला जास्त वेळ लागत नाही. मग कुणाला झाली संतांची संगती? अरे माझ्या नातरायांना देखील संतांची संगती झाली होती. संतांची संगत झाल्याच्या नंतर नातरायांनी एवढं नामस्मरण केलं की द्वारकेची मूर्त एक नाता घरी पाणी वाहे हरी कावडीने. एवढं नामस्मरण केलं संतांची संगती झाल्याच्या नंतर की ज्या भगवान परमात्म्याने हे सर्व विश्व निर्माण केले ना, ज्या भगवान परमात्म्याच्या सत्तेशिवाय वृक्षाचं पान हलत नाही, वृक्षाची पाने हले ज्याची सत्ता राहिली अनंता मग कोठे, अशा असणाऱ्या भगवान परमात्म्याने सुद्धा नाथांच्या घरी 36 वर्ष चाकरी केली. म्हणून जीवनामध्ये संतांची संगती ही फार महत्वाची आहे. आता अजून संतांची संगत कुणाला झाली तर माझ्या बहिणाबाईंना देखील जगद्गुरु तुकोबारायांची संगती झाली. जगद्गुरु तुकोबारायांची संगती झाली. एवढं नामस्मरण करायच्या आणि काय म्हणायच्या? सर्वांनी आपले हात वरती घ्या आणि सुंदर असं भजन करा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, 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 माझा 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 मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठलाचा, मी विठ्ठलाचा. असं बहिणाबाई नामस्मरण करायचे महाराज. म्हणून जीवनामध्ये संतांची संगती फार महत्वाची आहे. मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आम्हाला धन नको, संपदा नको, मुक्ती नको रे देवा. द्यायचंच असेल तर फक्त काय दे? संतांची संगती दे. तेच अभंगाचं तृतीय चरण. ना लागे मुक्ती धन संपदा, ना लागे मुक्ती धन संपदा, टाळी वाजवा. ना लागे लागे मोती धन संपदा, ना लागे मुक्ती धन संपदा, लागे मोती धन संपदा, लागे मोती धन
देई सदा. म्हणून आम्हाला धन नको, संपत्ती नको, मुक्ती नको, द्यायचीच जर इच्छा आहे ना भगवंता तर काय दे, संतांची संगती जीवनामध्ये आम्हाला दे. आपण एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे गोड असं भजन करू. सर्वांनी आपले आपले हातावरती घ्या. जरी नाही घेतले तरी, मी जरी नाही बघितले तरी भगवान परमात्मा तुम्हाला बघणार आहे. विठोबा रखुमाई, 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 रखुमाई. हरि दे 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 दे, हरि 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 दे दे. विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. जय 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 विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. टाळ पकवान टाळी, टाळ पकवान टाळी, टाळ पकवान टाळी, टाळ पकवान टाळी. किती गोड नामस्मरण केलं हो. असंच नामस्मरण जीवनामध्ये आल्याच्या नंतर देखील केलं पाहिजे. आता बघा, नामस्मरण संत म्हणतात की तुम्ही नामस्मरण जरी नाही केलं तरी आमचं काही जाणार आहे का, तर जाणार नाही. नाथ बाबा अतिशय गोड बोलतात. हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल, हे जरी नाही कळलं, हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल, हे जरी नाही कळलं, हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल, हे जरी नाही वचनाला हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल, हे जरी नाही कळलं. शरत शेवटी वा येईल, शरत शेवटी हरी हो, शरद शेवटी भाव, काळ बांधून येईल, शरद शेवटी भाव. एका जनार्दनी
भिंगा ग बाई भिंगा भिंगा ग बाई भिंगा ग भिंगा ग बाई भिंगा तुया गे वरजे डाळी डाळी ग कोणी जय हो दातवण ग कोणी हरी बोल कुंकू घ्या कोणी काळामध्ये कुंकू घ्या कोणी काळामध्ये कुंकू घ्या कोणी काळामणी कुंकू घ्या कोणी काळामणी कुंकू घ्या कोणी काळामध्ये कुंकू घ्या कोणी काळामध्ये कुंकू घ्या कोणी काळामणी कुंकू घ्या कोणी काळामणी हे दात बन गा कोणी कुंकू घ्या कोणी काळामध्ये दातात दात बन घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळामणी हे दात बन गा कोणी कुंकू घ्या कोणी काळामध्ये दातात दात बन घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळामणी दात बन गा कोणी कुंकू घ्या कोणी काळामध्ये कुंकू घ्या कोणी काळामध्ये कुंकू घ्या कोणी काळामणी कुंकू घ्या कोणी काळामणी कुंकू घ्या कोणी काळामध्ये कुंकू घ्या कोणी काळामध्ये कुंकू घ्या कोणी काळामणी कुंकू घ्या कोणी काळामणी हरी बोल बजारीची वारी बजारीची वारी माझा बजारीची वारी बजारीची वारी हरी बोल बजारीची वारी बजारीची वारी माझा बजारीची वारी बजारीची वारी डुगुडुगोई का डुगुडुगुरी तो डुगुडुगोई का डुगुडुगोई का डुगुडुगोई का दान मागायाचं आलं दान मागायाचं दान मागायाचं आलं दान मागायाचं त्या तरुणीला आई म्हणाला त्या तरुणीला आई म्हणाला राजात शिलवान राजात शिलवान आनंदाने नाचत होते आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान हे पिला 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 माघारी बिगडा माधवारी बोल बोल रे का बिगडा माधवारी हे पिला माघारी पिला माघारी बिगडा माधवारी बोल बोल रे का बिगडा माधवारी पिला माघारी पिला माघारी बिगडा माधवारी एकदा गायनाचार्यांसाठी जोरदार टाळ्या होत्या. बघा मग नामस्मरण जर तुम्ही नाही केलं तरी संतांचं काही जाणार आहे का हो तर नाही. संत तुम्हाला सांगण्याचं काम करणार नामस्मरण करा नामस्मरण करा. आले एकटे सोबत काय तुम्ही धनसंपत्ती नेऊ शकता का? नेऊ शकत नाही. फक्त नेऊ काय शकता तर तुमचं पुण्य आणि पाप तुम्ही तुमच्या सोबत घेऊन जाऊ शकता. बघा जाता जाता सांगायचं एवढंच की आपल्या गावामध्ये सुंदर असं गणेश मंदिराचं जीर्णोद्धार करण्याचं म्हणजे बांधकाम चालू आहे. सर्वांनी त्या मंदिराला सहकार्य करा महाराज. कारण काही काही गावांची गोष्ट सांगू का? आता आमच्याच गावातली गोष्ट आहे बघा. आमच्याही गावामध्ये असेच महादेवाचं मंदिर बांधण्याचं बांधकाम चालू होतं. आता म्हणजे आजूबाजूचे लोक होते त्यांना देणगी देण्याची इच्छा असायची. ते म्हणायचे आपण देऊ 5-6 हजार रुपये या मंदिराकरिता देणगी. पण काही लोक समाजामध्ये असे असतात ते त्यांना म्हणायचे अरे 5-6 हजार रुपये मंदिराला देण्यापेक्षा त्या 5-6 हजार रुपयामध्ये आपल्या महिनाभराचा किराणा निघतो म्हणे. तर महाराज असं न करता भगवंताच्या कार्यासाठी का होईना दुसरं सत्कार्य करत असेल. समाजामध्ये लोक असे त्याला देखील सत्कार्य करू देत नाही आणि स्वतःही सत्कार्य करीत नाही. असं न करता त्या मंदिरासाठी सर्वांनी सहकार्य करा. आपल्याच परिसरामध्ये सुंदर असं गोड असं मंदिर त्या ठिकाणी बांधकाम चालू आहे. तुम्हाला आपल्या सर्वांना त्याच्या दर्शनाचा योग लवकर येईल पण तुम्ही सर्वांचं त्याला सहकार्य असणं आवश्यक
आई विठ्ठल विठ्ठल असं जाता जाता तुम्हाला 2-3 गोष्टी सांगून जाते. पहिली गोष्ट अशी की आई वडिलांची सेवा करत चला महाराज. कारण आई ही काय असते, अरे जी डोळे मिटून प्रेम करते ती प्रियसी असते. जी डोळे मिटल्यासारखी प्रेम करते ती मैत्रीण असते. आणि जी डोळे मिटेपर्यंत प्रेम करते ना दादा, ती फक्त आणि फक्त आपली आई असते. फक्त आणि फक्त आई असते. अरे काय त्या आईचं महत्व तुम्हाला सांगू. बघा, उदाहरण देऊन जाते, दृष्टांत आठवतो म्हणून मांडून जाईल. गावामध्ये छोटंसं कुटुंब होतं. इतकं सुंदर कुटुंब. बाप हृदयविकाराने गतप्राण झाला. गतप्राण झाल्याच्या नंतर आई आणि मुलाचा दोघांचा संसार चालू होता. मुलगा मोठा केला, इतका शिकवला. अमेरिकेमध्ये त्याला जॉब लागला. अमेरिकेमध्ये निघून गेल्याच्या नंतर 5-6 वर्ष झाली. एकही कॉल आईला आला नाही. आईला वाटायचं दररोज माझ्या मुलाने मला फोन करावा, दररोज माझ्या मुलाने मला फोन करावा. पण एकही फोन मात्र आईचा त्या मुलाचा तिला यायचा नाही. ती दररोज माता माऊली त्या फोनची वाट बघायची महाराज. पण एकदाही तो मुलगा तिला कॉल करीत नव्हता. एके दिवशी त्याला कुठून काय आठवण झाली आणि त्याने त्याच्या आईला कॉल केला आणि सांगितलं, आई तुला घेण्याकरिता मी भारतामध्ये येतोय, सर्व आवरून ठेव. त्या माता माऊलीनं सर्व आवराआवर केली. अमेरिकेमध्ये तिला घेऊन गेला. अमेरिकेमध्ये तिला घेऊन गेल्याच्या नंतर तो तिथे सेटल झालेला होता. सुंदर अशी बायको केलेली होती. बायको आणि तो दिवसभर त्या ड्युटीमध्ये राबायचे महाराज. आणि घरी ती माता माऊली इतकं काम करायची, इतकी थकायची. तिला TB या रोगाची साथ झाली. TB हा रोग झाल्याच्या नंतर त्याची बायको त्या मुलाला एक दिवस म्हणे आपण त्या ड्युटीमध्ये एवढे कष्ट करतो, एवढं राबतो म्हणे, आणि तुमची आई रात्रभर खोकत असते, मला काही झोप येत नाही. एकतर या घरामध्ये तुमची आई राहील किंवा मी राहील. आणि हे सर्व ती आई, ती माता माऊली दरवाजाच्या बाहेरून ऐकत असते. तो मुलगा बाहेर येतो. बाहेर आल्याच्या नंतर म्हणतो, आई तुला दवाखान्यामध्ये घेऊन जायचे, चल माझ्यासोबत. सोबत घेऊन जातो. घनदाट जंगलामध्ये गाडी उभी करतो आणि म्हणतो, खाली उतर, मी या ठिकाणी कुठं मेडिकल किंवा दवाखाना आहे का बघून येतो. असं म्हटल्याच्या नंतर ती माता माऊली म्हणते, अरे 9 महिने 9 दिवस मी तुला माझ्या उदरामध्ये, माझ्या गर्भामध्ये वाढवलं रे बाळा. तुझ्या मनामध्ये, तुझ्या अंतकरणामध्ये काय चाललं हे मला कळणार नाही का. त्यावेळेस तो म्हणाला, काय झालं काय. ती म्हणाली, मला माहिती आहे तुम्हाला मला सांभाळण्याचा कंटाळा आलेला आहे, पण एक मात्र कर, घरी जाताना आपण जसा या जंगलामध्ये प्रवेश केला ना बाळा, हे घनदाट जंगल पाहून मी झाडाचा पाला टाकीत इथपर्यंत आलेली आहे. तू त्याच रस्त्याने काय कर तर घरी जा. कारण तू जर या जंगलामध्ये कुठं हुकला चुकला ना तर या जंगलातले कोल्हे कुत्रे तुला खाऊन घेतील रे बाळा. म्हणजे यावरूनच बघा की जगाच्या पाठीवरती निस्वार्थपणाने प्रेम करणारी जी कोणी असेल ना तर ती आपली माता माऊलीच असते. ज्याप्रमाणे आईचं जेवढं आपल्या जीवनामध्ये महत्व आहे त्याचप्रमाणे बापाचं देखील आपल्या जीवनामध्ये तितकंच महत्व आहे. अहो, सुंदर असं कुटुंब होतं, छान असा संसार चालला होता. बायको आणि नवऱ्याचे असेच भांडणं झाले. भांडणं झाल्याच्या नंतर बायको माहेरी निघून गेली. बापाने ठरवलं मुलाचं संगोपन एकटाच करणार, कोणाची गरज नाही. प्रत्येक जण यायचं आणि म्हणायचं, मुलगा आत्ताशी 1लीला आहे, दुसरं लग्न करून घ्या. त्यावेळेस बाप म्हणायचं नाही, मुलगा एवढा मोठा करायचा, कलेक्टर बनवायचा म्हटल्याच्या नंतर एवढा शिकवला महाराज. आई नव्हती बाळाला, त्यामुळे तो बाप शाळेत ज्या वेळेस मुलाला सोडायला जायचा ना त्यावेळेस 5-5 तास त्या शाळेच्या बाहेर बसून त्या मुलाची वाट बघायचा. का वाट बघायचा तर मुलाला शाळेतून बाहेर आल्याच्या नंतर बापाला कडकडून मिठी मारल्याशिवाय करमत नव्हतं. म्हणून तो बाप काम धंदा सोडून 5-5-6 तास त्या बाळाच्या शाळेच्या बाहेर बसायचा. असेच 10वी मध्ये मुलगा गेला. 10वी मध्ये गेला, बोर्डाची एक्झाम झाली, परीक्षा झाल्याच्या नंतर 10 वर्षाच्या वॉचमॅननी या बापाला दररोज 5-5 तास त्या शाळेच्या बाहेर बसलेलं बघावं. त्या वॉचमॅननी प्रश्न केला, म्हणे, का हो 10 वर्ष झाले मी बघतोय, तुम्ही 10 वर्षापासून 1लीला जसं लेकरू या शाळेत टाकलं तसं आज 10वीची बोर्डाची परीक्षा झाली, 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेपर्यंत तुम्ही 5-5 तास या बाळाची वाट बघता, असं का बरं. त्यावेळेस बापाने सांगितलं, माझ्या मुलाला आई नाही, त्याला शाळेतून बाहेर आल्याच्या नंतर मला कडकडून मिठी मारल्याशिवाय करमत
नाही. म्हणून मी 5-5, 6-6 तास या शाळेच्या गेटवरती बसून त्याची वाट बघत असतो. झाल्याच्या नंतर पुढे मुलगा मोठा झाला, कलेक्टर करायचं म्हटल्याच्या नंतर मुलाने कलेक्टर ऑफिसरचे पेपर द्यायला सुरुवात केली. पहिल्याच 3 फेरीमध्ये त्याचा रिझल्ट लागला महाराज. मुलगा कलेक्टर झाला. मुंबई सारखं शहर त्याला भेटलं. मुंबई सारखं शहर भेटल्याच्या नंतर मुंबई या शहरामध्ये जाण्याकरिता 3 लाख रुपयाची त्याला गरज भासली. तो म्हणायला लागला, बाबा कलेक्टर तर झालोय, पण कलेक्टर होण्यासाठी मुंबईमध्ये या शहरामध्ये जाण्यासाठी 3 लाख रुपयांची आवश्यकता मला या ठिकाणी लागणार आहे. त्यावेळेस बाप म्हणाला, 3 लाख काय रे, 3 कोटी तुझ्यासाठी आणून देतो, तू फक्त 1 दिवस मला दे. 1 दिवस बापाला दिला. बाप पूर्ण गावामध्ये हिंडला, त्याच्या पाया पडू लागला की 3 लाख रुपयाची मदत माझ्या बाळाला करा, माझ्या बाळाचं भविष्य होऊन जाईल. शेवटी हात रडून रडून फिरून फिरून सरपंचाच्या घरी गेला. सरपंचाच्या घरी गेल्याच्या नंतर सरपंचाला म्हणाला, सरपंच 3 लाख रुपयाची मदत झाली तर फार बरं होईल, मुलाचं माझं भविष्य तयार होऊन जाईल. सरपंचाने 3 लाख रुपये त्याच्या हातामध्ये दिले आणि सांगितलं की वेळेवरती 3 लाख रुपये मला वापस कर. हा 3 लाख रुपये घरी घेऊन आला. 3 लाख रुपये बाळाच्या हातामध्ये टेकवले. म्हणे आता तू सुखाने मुंबई या शहरामध्ये राहू शकतो बाळा. मुलगा 3 लाख रुपये घेऊन मुंबई या शहरामध्ये सेटल झाला. 3 वर्षाची पोस्टिंग होती. 3 वर्ष मुंबईमध्ये राहिला. एकही फोन बापाला नाही. बापानेच ठरवलं आपणच जाऊन मुंबई या शहरामध्ये बघावं की आपल्या मुलाचं काय चाललंय. बाप त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर ग्रामीण भागातील माणूस होता. एवढ्या मोठ्या शहरामध्ये काहीच सापडत नव्हतं. विचारत विचारत मुलाच्या बंगल्यापर्यंत गेला. बंगल्यापर्यंत गेल्याच्या नंतर गेटवरच वॉचमॅनने अडवलं महाराज. वॉचमॅन म्हणाले, कोण आहात तुम्ही? त्यावेळेस तो बाप गर्वाने सांगू लागला, आतमध्ये जो खुर्चीवरती बसलाय ना तो माझा मुलगा आहे. आतमध्ये जो खुर्चीवरती बसलाय ना तो माझा मुलगा आहे. 2-3 वेळेस बापाने विनवणी केली की मला आतमध्ये सोडा. त्यावेळेस वॉचमॅन मला नाही म्हणे, साहेबांना असंच भेटता येत नाही. मी कशावरून समजू की तुम्ही साहेबांचे वडील आहात म्हणून. 2 मिनिटं थांबा, मी साहेबांना विचारून तुमच्याकडे लगेच येतो. वॉचमॅन आतमध्ये गेल्याच्या नंतर त्याला विचारलं, म्हणे बाहेर तुमचे वडील आहे असं म्हणणारा एक व्यक्ती आलाय म्हणे साहेब. त्यावेळेस तो कलेक्टर तो त्याचा मुलगा बाहेर आला. बाहेर आल्याच्या नंतर म्हणू लागला, बापाची अवस्था अगोदर बघितली आणि म्हणे हा बाप माझा नाहीये, हा आमच्या गावातला भिकारी आहे. का तर बापाच्या अंगावरती फाटके कपडे होते, मुलाची इज्जत जाईल म्हणून तो काय म्हणू लागला, हा बाप माझा नाहीये, हा आमच्या गावातला भिकारी आहे. अरे ज्या बापाने याची 5-5, 6-6 तास त्या शाळेच्या गेटवर बसून वाट बघावी, आज तोच मुलगा बापाला काय म्हणाला हो, तर हा बाप माझा नाहीये. म्हणून आई वडिलांची सेवा करत चला महाराज. आई वडील जोपर्यंत जीवनामध्ये आहे तोपर्यंत घराला घरपण आहे. तर काय असतं बाप आणि मुलीचं नातं 2 मिनिटात सांगून जाईल बघा. चैताली नावाची मुलगी होती महाराज. चैताली ज्या वेळेस पहिलीमध्ये होती त्यावेळेस तिची आई वारली म्हणून बापाने ठरवलं चैताली मोठी करायची, चांगल्या घरी लग्न लावून द्यायची. चांगल्या घरी लग्न लावून द्यायचं म्हटल्याच्या नंतर चैतालीच्या लग्नाचा प्रसंग जवळ आला. 2-3 ठिकाणं बघून झाली. 4थं ठिकाण घरी बघण्याकरिता आलं. 4थं ठिकाण घरी बघण्याकरिता आल्याच्या नंतर त्यांना पसंत पडलं. सर्व काही झालं. बाप बस स्टँड पर्यंत अनवाणी पायाने चालत गेला आणि म्हणू लागला की तुमचा या लग्नाला होकार आहे की नाकार आहे, आम्हाला एकदा सांगा तरी. बाप घरी आला. होकार कळाल्याच्या नंतर घरी आला. एका कोपऱ्यात बसून रडू लागला महाराज. चैतालीने सुंदर असा स्वयंपाक केला. पंचपक्वान्नाचं ताट वाढलं आणि बापाला आवाज देऊ लागली की बाबा जेवायला चला ना बाबा. 2-3 वेळेस चैतालीने आवाज दिले पण बापाच्या हातून होकारही नाही आणि नाकारही नाही. चैताली रूम मध्ये गेल्याच्या नंतर चैतालीने बघितलं आपला बाप एका कोपऱ्यामध्ये बसून रडतोय. चैतालीने प्रश्न विचारायला सुरुवात केली की बाबा काय झालं तुम्हाला. त्यावेळेस बाप म्हणू लागला, अगं काही दिवसांनी माझी चिमणी मला सोडून जाणार. त्यावेळी चैताली म्हणाली, असं थोडीच आहे की मी तुम्हाला कायमची सोडून जाणार, तुम्हाला भेटायला तर मी येणार ना. एवढं बोलून झाल्याच्या नंतर चैतालीच्या लग्नाचा प्रसंग जवळ आला. लग्नाचा प्रसंग जवळ आल्याच्या नंतर महाराज ब्राह्मण बुवाच्या मुखातून शब्द उद्गारू लागले, तळ हाताचा पाळणा, दोन्ही डोळ्याचा आईना, डबीतील कस्तुरी जशी वागवली मैना.
लाडाची ही लेकबाई आज चालली परक्या घरी, आता तुम्ही माय बाप हिच्या जीवनाची सावली, जीव खालीवर होतो तुला पाठविता राणी, एका डोळ्यात आनंद एका डोळ्यामध्ये पाणी, शुभमंगल सावधान। अशी मंगलाष्टिका झाल्याच्या नंतर लग्न संपन्न झालं। 2 महिने चैतालीच्या लग्नाला झाले महाराज, 2 महिने चैतालीच्या लग्नाला झाले। सुखाने चैतालीने 2 महिने संसार केला। 2 महिन्यानंतर सासरकडच्यांनी मागणी केली, चैताली तुझ्या बापाच्या घरून 5 लाख रुपये घेऊन यायचे म्हणे। ती म्हणाली माझ्या बापाला खायला अन्न नाही, घालायला कपडे नाही, आणि तुम्ही 5 लाख रुपयाची मागणी त्यांच्याकडून करता। त्यांनी इतका हट्ट केला, इतका हट्ट केला, चैताली माहेरी आली। माहेरी आल्याच्या नंतर बापाला म्हणाली काय तुम्ही त्या घरातले संस्कार पाहिले, फक्त पैसा बघितला, संस्कार घराला अजिबात नाही। ते लोक माझ्याकडून 5 लाख रुपयाची मागणी करतात म्हणे, मी ते घर सोडून देणार म्हणे बाबा। त्यावेळेस चैतालीचे वडील म्हणू लागले म्हणे अगं 5 लाख काय 10 लाख रुपयाची व्यवस्था करतो, पण घर सोडायच्या गोष्टी तू करू नको चैताली। सावकाराकडे गेला, 5 लाख रुपये घेऊन आला। घेऊन आल्याच्या नंतर चैतालीच्या हातामध्ये 5 लाख रुपये दिले आणि घेऊन जा म्हणे आणि सुखाने संसार कर म्हणे चैताली। चैताली 5 लाख रुपये घेऊन घरी गेली महाराज। सासरी गेल्याच्या नंतर 5 लाख रुपये सासूच्या हातामध्ये टेकवले आणि सांगितलं इथून पुढे माझ्याकडे कुठलीही मागणी करायची नाही। आणखी 2 महिने झाले, अशीच मागणी तिच्याकडे पुन्हा करण्यात आली। त्यावेळेस ती म्हणाली 5 लाख रुपये 2 महिन्या अगोदर मागितले होते, आणून दिले। आता सारखी सारखी जर तुम्ही अशी मागणी करत राहिलात तर माझा बापा भिकारी होऊन जाईल म्हणे। अशी म्हटल्याच्या नंतर चैतालीच्या घरच्यांनी तिला इतकं आणलं, रॉकेल टाकून चैताली ढणाढणा पेटवून दिली। त्याच दिवशी चैतालीचे वडील तिला सासरी भेटण्याकरिता येत होते। भेटण्याकरिता आल्याच्या नंतर अर्धवट चैताली जळालेली बघितली। अर्धवट चैतालीचं शरीर उचलून महाराज दवाखान्यामध्ये नेला। त्या ठिकाणी चैतालीच्या शेवटच्या श्वासाला चैताली म्हणे बाबा कोणत्याही मुलीचं गावामध्ये लग्न करताना तर त्या घरामधला पैसा पाणी अजिबात बघू नका, बघायचंच असेल ना तर फक्त आणि फक्त त्या घरामधले संस्कार बघा, फक्त आणि फक्त त्या घरामधले संस्कार बघा। म्हणून सांगते गावामध्ये कुणाचंही लग्न असू द्या महाराज, कोणत्याही मुलीला कोणत्याही घरी देताना त्या घरामधले पैसा पाणी बघू नका, तर त्या घरामधला संस्कार मात्र तुम्ही अगोदर बघा। म्हणून जाता जाता सांगून जाईन आई वडिलांना जीवनामध्ये अतिशय अनन्यसाधारण महत्त्व देत चला, कारण ते आहेत तोपर्यंत घराला घरपण आहे। अरे आई ही समयीतली ज्योत असते आणि बाप ती समयी असतो। जी ज्योत प्रत्येकाला प्रकाशित करते, ज्या ठिकाणी अंधार असेल त्या ठिकाणी ती ज्योत प्रकाशित करते, पण जो बाप असतो कधीतरी जा आणि त्या समयीला सहज स्पर्श करा, वेदनेचा काहोळ आपल्या मस्तकामध्ये घुमतो। त्याचप्रमाणे ती समयी म्हणजे आपला बाप असतो। अरे जो बाप 4-4 मुलांना सांभाळण्याची हिंमत ठेवतो, आज तेच 4-4 मुलं एका बापाला सुद्धा सांभाळू शकत नाही। आपल्याला जर खरंच आई वडिलांची सेवा जीवनामध्ये करावीशी वाटत असेल ना तर आपल्या भारतामधून पहिले वृद्धाश्रम ही बंद झाली पाहिजे, त्यावेळेस त्या आई वडिलांची खरी सेवा होईल। असो, माझ्या कीर्तनाची नियोजित वेळ ही संपलेली आहे। त्याचप्रमाणे माझ्या कीर्तनामध्ये ज्यांनी रंग भरवण्याचं काम केलं असे असणारे गायनाचार्य हरिभक्त पारायण सुवर्णा दिदी जमादार असतील, श्रद्धा दिदी सोनुने दिदी असतील, उपासना दिदी उमरे असतील, त्याचप्रमाणे पखवादावर थाप पडताच अख्खा महाराष्ट्र कडाडतो असे असणारे आमचे विकास महाराज अवसरे यांचे देखील अंतकरणापासून आभार मानते व ज्यांच्यामुळे ही कीर्तनरूपी सेवा प्राप्त झाली असे असणारे माझे गुरुवारी हरिभक्त पारायण मृदंगाचार्य मृदंगमणी दीपकजी महाराज सुद्रेक पाटील व सौ आणि तताई महाराज सुद्रेक पाटील माई व बाबा यांच्या अंतकरणापासून आभार मानते व तसेच माईक सिस्टीमवाले दादा तुमचे देखील अंतकरणापासून आभार मानते। त्याचप्रमाणे विनेकरी काकू असतील त्यांचे देखील अंतकरणापासून आभार। त्याचप्रमाणे तुम्ही सर्व श्रोते मंडळी असेल तुमचे देखील अंतकरणापासून आभार मानते। गणपती बाप्पाच्या चरणी आई वडिलांच्या चरणी गुरुवार्यांच्या चरणी नतमस्तक होते आणि सेवेला पूर्ण विराम देते। ज्ञानेश्वर